आपल्या या भिवंडी तालुक्यातील आणि हा चिराडपाडा गाव आणि या चिराडपाडा गावातील हे धमणे परिवार, या ढमणे परिवाराचे पिताश्री कैलासवासी दत्तात्रय तुकाराम ढमणे बाबांना मंगळवार दिनांक 24/2/2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. आणि या ठिकाणी बाबा जाऊन आज जवळजवळ 11 दिवस झाले. काल दशक्रिया झाल्या, आज 11व्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. या ठिकाणी रोजच आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं. हरिपाठ या ठिकाणी आपण श्रवण केला, त्यानंतर प्रवचन, अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आपण केलं. खरं तर आमच्या घरातून एखादा माणूस जेव्हा जातोय त्यावेळेला काहीतरी गरुड पुराण या ठिकाणी तुम्ही श्रवण केलं वाटतंय. गरुड पुराण लावलं होतं ना, त्यामध्ये अनेक असे विषय आणि अनेक विषयांना स्पर्श त्या ठिकाणी केलेला आहे. अनेक प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. बरं का, जेव्हा एखादा माणूस आमच्या इथून निघून जातो, आमच्या घरातून निघून जातोय, त्यावेळेला यमदूत त्या जीवात्म्याला आमच्या दारात आणून ठेवतात. किती दिवस? 13 दिवस. आणि मग उत्तर कार्यांच्या निमित्तानं ज्ञानदान झालं, अन्नदान झालं, पिंडदान झालं की मग त्याच्या प्रवासाला सुरुवात होते. आणि मग त्या ठिकाणी त्या प्रवासाला सुरुवात झाली की मग बराच प्रकारे त्या ठिकाणी ते वर्णन केलेलं आहे. 16 प्रकारची नगरं लागतात, 1 वर्षाचा कालावधी लागतो. ज्या पद्धतीने माणूस जगला असेल, वागला असेल, ज्या पद्धतीने कार्य केलं असेल, त्या पद्धतीने त्या ठिकाणी त्याला ती गती प्राप्त होत असते. बरं का, महत्वाचा विषय काय माहितीये का? मेल्यानंतर आमचं काय व्हावं हे जिवंतपणावर अवलंबून आहे. बरं का, मेल्यानंतर आमचा प्रवास कसा व्हावा, मरणोत्तर आमचा प्रवास कसा व्हावा, हे आम्ही जिवंतपणे काय करतोय ना त्याच्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून मग बाकीची जी बरंच काय काय आहे त्याच्यामध्ये, बरं का, सगळं जर तुम्ही डोक्यात घेतलं ना तर कदाचित चक्कर व्हायची वेळ येईल. खरंय की खोटं आहे? ऐकलं असेल ना तुम्ही. सगळं जर डोक्यात घेतलं ना तर राहिल्यात ती चक्कर होतील. म्हणून मोजकं घ्यायचं. मोजकं काय घ्यायचं? अनेक सांगितले तुम्ही, हे दान करा, ते दान करा, ह्याला दान करा, त्याला दान करा, अमुक द्या, तमुक द्या, सगळं बाजूला करायचं डोक्यात. आणि भगवंताचं नामस्मरण करा. जे शिवाचे भक्त आहेत, शैव आणि वैष्णव, असं तिथे उल्लेख आहे. शैव आणि वैष्णव जे आहेत, देवाचं जे कार्य करतात, जे भक्ती करतात, देवपूजा करतात, देवाचं नामस्मरण जे करतात ना, त्यांना बाकीच्या गोष्टी करायची गरज नाहीये. मग बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा आम्ही भगवंताचं नामस्मरणच करावं ना. जर देवाच्या नामाने जर आमचा उद्धार होतो तर आम्ही बाकीच्या गोष्टी, बाकीच्या भानगडींच्यात पडण्यापेक्षा आम्ही काय केलं पाहिजे? भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण कलियुगामध्ये आमचा उद्धार करून घेण्यासाठी अतिशय सोपं आणि साधं एकमेव साधन जर कुठलं असेल तर कलियुगी उद्धार हरीच्या नामे. भगवंताचं नामस्मरण करणं हा एकमेव उपाय आहे. आता मला सांगा, ज्याचं जगणं वागणं चांगलं आहे, मस्त की अगदी भगवंताचं नामस्मरण करतोय, भगवंताचं भजन करतोय, धर्म कार्य करतोय, देव कार्य करतोय, त्याला मरणोत्तरची चिंता नसते. मरणोत्तर देहाचं काय होईल त्याची चिंता नसते. बरं का, मृत्यूची भीती अंतःकरणात ती नष्ट झालेली असते. त्याच्या ज्या वेळेला देव कार्य करतोय ना माणूस, भगवंताचं नामस्मरण करतोय ना, त्यावेळेला मृत्यूची सुद्धा भीती त्याच्या अंतःकरणातली नष्ट झालेली असते. मृत्यूलाही घाबरत नाही तो. आणि म्हणून बाबांनी या ठिकाणी कार्य करत असताना अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. या गावाचं प्रतिनिधित्व करत असताना या ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांनी या ठिकाणी कार्य केलेलं आहे. माजी सरपंच होते ते.
सरपंच म्हणून कार्य करत असताना जेवढी काही चांगली सेवा करता येईल, जेवढं काही पुण्यकर्म करता येईल, जेवढं काही चांगलं कार्य करता येईल तेवढं चांगलं कार्य करण्याचं काम बाबांनी केलं. हाडाचे शेतकरी जरी असले तरी व्यवसाय त्यांचा मिस्त्री होते का, आणि पडग्याला दुकान होतं फर्निचरचं, अर्थात कार्पेंटर होते, सुतार काम करायचे, आणि त्या ठिकाणी पडग्याला त्यांचं चांगल्या प्रकारे दुकान होतं. बाबांच्या पाश्चात आमच्या आईसाहेब असतील अर्थात दर्शना दत्तात्रय ढमणे, बाबांचा मुलगा असेल विनोद दादा, मुलगी असतील, मुली असतील दक्षताताई, कामिणीताई. त्याचप्रमाणे बाबांचे भाऊ असतील भालचंद्र काका, ज्ञानेश्वर काका, गणेश काका, विश्वास काका, आणि बहिणी असतील मीराबाई, कांचनबाई आणि सुलोचनाबाई. अशा प्रकारे हा संपूर्ण ढमणे परिवार, आदी करून संपूर्ण आप्तेष्ट मित्र परिवार अतिशय अल्प आजारामध्ये या ठिकाणी बाबांचं निधन झालं. आणि साधारणतः बाबांनी तुमचा आमचा वयाच्या 62व्या वर्षी निरोप घेतला. वयाच्या 62व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला. जाणं तर प्रत्येकाला हे जावं लागतंय. ज्या लोकांमध्ये आपण जन्माला आलोय त्या लोकांचंच नाव आहे मृत्यू लोक. शास्त्र सांगतंय दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नसतंय. बरं का, आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना, आयुष्याचं मार्गक्रमण करत असताना जे दिसतंय ते कोणामुळे दिसतंय याचा अभ्यास जर केला, याचा विचार जर केला तर दृश्यात आम्ही अडकणार नाहीत, जे दिसतंय त्यात अडकणार नाहीत. आम्ही अपेक्षा करत असतो, आम्ही देवाकडे मागणी करत असतो. जे देवाने निर्माण केलंय त्याची इच्छा आम्ही करत असतो. जे देवाने निर्माण केलंय ते आम्हाला मिळावं अशी अपेक्षा आम्ही करत असतो. पण भगवंत म्हणतात निर्मात्यालाच मागा, निर्माण केलंय ते तुमचंच आहे. निर्मात्याला मागा, जे निर्माण केलंय ते तुमचंच आहे. आम्ही निर्माण जे केलंय ना त्याची अशी अपेक्षा करतो. मौली काय होतंय माहितीये का, जे नाशिवंत आहे, जे जाणार आहे त्याच्यासाठी आम्ही धावपळ करत असतो. त्याच्यासाठी आम्ही आमच्या जीवनाचा मार्ग क्रमण करत असतो. आमचं आयुष्य त्याच्यासाठीच खर्च करत असतो. प्रत्येकाने निवांत बसवावं, एकांतात विचार करावा आणि आपल्या मनाला विचारावं, मी जे काही धावपळ करतोय, माझी जी काही जीवनाची वाटचाल आहे ती सत्यासाठी की असत्यासाठी, पापासाठी की पुण्यासाठी, चांगलं काही गोळा करण्यासाठी, सत्य की असत्य, जे शाश्वत आहे त्याची अपेक्षा मला आहे की जे अशाश्वत आहे त्याची अपेक्षा मला आहे, जे नाशिवंत आहे त्याची आम्ही इच्छा करतोय, अपेक्षा करतोय, की जे अविनाश आहे त्याची इच्छा अपेक्षा आम्ही करतोय. एकांतात बसावा आणि विचार करावा प्रत्येकाने, आम्ही कशासाठी प्रयत्न करतोय, आमचं मन कुठे आकर्षित होतंय, आमचं मन काय कार्य करतंय. प्रत्येकाने एकांतात मनाला विचारावं. उत्तर असेल की आम्ही नाशिवंत जे आहे ना तेच गोळा करण्यासाठी धावपळ करत असतो. नाशिवंत जे आहे ना तेच आमचं आपलंस करण्यासाठी आम्ही आमच्या जीवनाचा मार्गक्रमण करत असतो. आमचं आयुष्य जातंय, आयुष्य निघून जातंय. काय म्हटलेलं आहे, घटका गेली पळे गेली तास वाजे ठणाना, आयुष्याचा नाश होतोय रामकारे म्हणाना. जोपर्यंत देह धडधाकट आहे ना तोपर्यंत आम्हाला कळत नाही आम्ही काय करतोय ते. डोळ्यामध्ये आम्हाला जोपर्यंत व्यवस्थित पाहता येतंय, दिसतंय, तोपर्यंत आम्ही दृश्यच पाहत असतो. त्या दृष्टीची किंमत आम्हाला कळत नाही. ज्या वेळेला दृष्टी कमी होते ना त्यावेळेला आम्हाला देव आठवत असतो. दृष्टी कमी झाल्यानंतर जोपर्यंत आम्हाला कानातून व्यवस्थित ऐकायला येतंय तोपर्यंत आम्हाला देवाचं ऐकावं असं कधी वाटत नाही. पण ज्या वेळेला कुठेतरी कानाचं ऐकायला आम्हाला कमी यायला लागलं ना का मग वाटतंय देवाचं ऐकलं पाहिजे, ऐकायला पाहिजे. आमच्याकडे बोलण्यासाठी सामर्थ्य आहे, भगवंताचं नामस्मरण स्तवन भजन करण्यासाठी सामर्थ्य आहे. जोपर्यंत वैखरीकडे तोपर्यंत देवाचं नामस्मरण करावं असं वाटत नाही. पण एकदा काही धाप लागायला लागली ना, कुठेतरी दम लागायला लागला ना तर मग वाटतंय आता देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना आम्ही एक विचार केला पाहिजे, अरे जर कोमेजलेली फुलं देवाला आवडत नाहीत चालतात का? कालची शिळी असलेली झाडावरून खाली पडलेली फुलं आपण देवाला वाहतो का? जर
कोमेजलेली फुलं जर देवाला आवडत नाही तर हे फुल कोमेजायची वाट का पाहावी बरं देवाला अर्पण करण्यासाठी? का वाट पाहावी आम्ही? ज्या वेळेला आम्हाला जाणीव झाली ना, ज्या वेळेला आम्हाला कळलं ना, त्या वेळेला आम्ही परमार्थ करायला पाहिजे, त्या वेळेला आम्ही देवाचं नामस्मरण करायला सुरुवात करायला पाहिजे, जी वेळ असेल ती वेळ. आम्ही वेगवेगळ्या गोष्टीमध्ये गुंतलोय हो, गुंतलोय की गुंतवलेत आम्हाला तेच कळत नाही बरं का. जगद्गुरु तुकोबांनी आम्हाला मोकळे केलेत, स्वतंत्र केलेत, जगण्याचं स्वतंत्र दिलंय जगद्गुरु तुकोबांनी. आणि ऐका, ज्याला गाथा कळेल ना त्याचा माथा ठिकाणावर येतोय. नको त्या गोष्टीमध्ये, नको त्या भानगडीमध्ये पडत नाही तो माणूस. तुकोबांनी जी भक्ती सांगितलेली तीच भक्ती तो करणार, माऊलींनी जी भक्ती सांगितलेली तीच भक्ती तो करणार, शांती ब्रह्मनाथ महाराजांनी जी भक्ती केली, जनाबाई कान्होपात्रा बहिणाबाई यांनी जी भक्ती केली तीच भक्ती तो करणार. ज्याने मनापासून ज्ञानेश्वरी वाचली, गाथा वाचली, भागवत ज्याने मनापासून वाचलं ना तो तीच भक्ती करणार. पण बाकीच्या ठिकाणी जर आम्ही आमची बुद्धी जर लावली, आमचं डोकं जर लावलं, आम्ही विचार जर करायला लागलो ना दादा, तर असं म्हटलेलं आहे, नाना शास्त्रे धांडोळीता आयुष्य पूर्ण सर्वता, त्याने संशयाची व्यथा वाढूची लागे. एक अंतःकरणपूर्वक विचार केला पाहिजे. अरे जगद्गुरु तुकोबांनी आम्हाला मोकळे केले, आम्हाला मुक्त केले, जगण्याचं स्वतंत्र आम्हाला दिलंय. एक एक अभंग म्हणजेच आमच्या आयुष्याचा उद्धार करणारा मार्ग आहे. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी माऊलींनी आम्हाला ज्ञानेश्वरी ग्रंथ दिला, भावार्थ दीपिका. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी किती सामर्थ्य आहे. ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. एका ओवीचा जरी आम्ही अनुभव घेतला तरी आमचं आयुष्य जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही ज्ञानेश्वरी अनुभवली पाहिजे, आम्ही गाथा अनुभवली पाहिजे, आम्ही गीता अनुभवली पाहिजे, आम्ही भागवत अनुभवलं पाहिजे. ज्या दिवशी आम्ही संतांचा विचार करू ना त्या दिवशी आमचं डोकं ठिकाणावर आल्याशिवाय राहणार नाही. आम्ही जगता वागताना काय करतो हेच आम्हाला कळत नाही. संतांनी मुक्त केलंय, मोकळं केलंय, आम्ही अजूनही बंधनात आहोत, आम्ही अजूनही कुठल्या तरी गोष्टीमध्ये बांधलेलो आहोत, आम्ही अजूनही स्वतंत्र नाहीत. कोणाचं तरी विचारून, कोणाचं तरी ऐकूनच काहीतरी निर्णय घेत असतो. अरे स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार जगद्गुरु तुकोबांनी आम्हाला दिलेला आहे. माऊली म्हणतायत, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. आम्हाला स्वतःहून आमची सोडवणूक करायची, आम्हाला स्वतःहून प्रयत्न करायचे, आम्हाला स्वतःहून ते कार्य करायचं, आम्ही स्वतः कार्य करायचं आहे. देवपूजा करायला आम्हाला शुभ दिवस आहे की अशुभ दिवस आहे बघायची गरज नाही. याने जर बघत असाल ना तुम्हाला तुकोबा कळलेच नाहीत. देवाचं नामस्मरण करण्यासाठी जर आम्ही कॅलेंडर पाहत असू, पंचांग जर पाहत असू, तर आम्हाला तुकोबा कळले नाही. ज्या दिवशी तुकोबा आम्हाला कळतील ना त्या दिवशी आम्हाला जेव्हा प्रेरणा होईल ना अंतःकरणापासून मनामध्ये देव कार्य करायचे, आम्ही कॅलेंडर पाहणार नाहीत, आम्ही पंचांग पाहणार नाहीत. ज्या दिवशी प्रेरणा अंतःकरणामध्ये निर्माण होईल तो दिवस आमच्यासाठी शुभ असेल, तो दिवस आमच्यासाठी शुभ असेल. आणि म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, अखंड जो कार्य जगद्गुरु तुकोबांनी केलं, जे कार्य माऊली ज्ञानोबांनी केलं ना, ते कार्य करण्यासाठी आम्ही पुढे सरसावलो पाहिजे. ती प्रेरणा आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे, ती प्रेरणा निर्माण झाली पाहिजे. आज जर पाहायला गेलं तर माणसाच्या अंतःकरणामध्ये सगळ्यात मोठी जर भीती कसली असेल, सगळ्यात जास्त मनुष्य जर कशाला घाबरत असेल तर मृत्यूला. सगळ्यात जास्त कशाला घाबरतो माणूस? बरं मला सांगा, इथे बसलेल्यांपैकी मरावसं कोणाला वाटतंय? मरावसं वाटतंय? नाही ना. वाटलं नाही म्हणजे काय आपला मृत्यू टळणार आहे का? आपण टाळू शकतो का? त्याला पर्याय आहे का? दादा माझ्या घरी लग्न आहे, जरा मालकाला नेतो, त्यांच्याकडे काही नाही, त्याला नेणं चालेल का? बदली माणूस कामावर चालेल, कार्यक्रमाला चालेल, बरं का, इकडे तिकडे चालेल. मृत्यूला पर्याय नाही आहे, मृत्यूला पर्याय नाही आहे. किती जरी पळ काढला ना माणसाने तरी कुठेही तो पकडणार, कुठेही पकडणार, कितीही पळ काढू द्या, पर्याय नाही ना मृत्यूला. चुकवू शकत नाही ना आपण. चुकू शकतो का? टाळू शकतो का? जाणं प्रत्येकाला आहे, फक्त प्रत्येकाची वेळ वेगवेगळी आहे. जावं तर प्रत्येकालाच लागणार आहे, वेळ वेगवेगळी आहे. मग जर आम्ही मृत्यू टाळू शकत नाही, मृत्यूला जर पर्याय नाही, तर पर्याय शोधण्यापेक्षा स्मरण ठेवा मला एक दिवस जायचं आहे. पर्याय शोधण्यापेक्षा स्मरण ठेवा ना, आठवण ठेवा ना. संत घाबरले नाहीत मृत्यूला, फक्त आठवण ठेवली, स्मरण ठेवली. असं म्हटलं जातंय, मृत्यूचं स्मरण असावं, भय कदापि नसावं. भीती नको.
भीती कोणाला वाटते माहिती आहे? ज्याची आकड्याची लाईट आहे ना त्याला भीती वाटते. बाबा खरंय की खोट आहे? ज्याचा मीटर आहे त्याला वायर मिळाले काय ना लाईन मिळाले काय फरक पडतो बरं? पण ज्याचा आकडा आहे ना त्यांच्या गावात पाहुणं जरी आलं तरी त्याला वाटतंय बाहेर मिळालं की काय. आकडा खिसून मोकळा होतो तेव्हा ती पोरं सांगायला येतात त्याचा मामा आलाय. मग तो पश्चाताप करतो, फुकट आकडा खेचला, मला काय माहिती मामाच, मला वाटलं वायर म्हणेच की काय. बरं जो तिकीट काढून चढलाय ना माऊली ट्रेन मध्ये तो बिंदास्त जागा भेटली की बसतो, झोपून घेतो बिंदास्त, वेळ आहे अजून स्टेशन यायला. पण जो विदाऊट चढलाय तो, ज्याच्याकडे तिकीट नाही तो, त्याला जो चढतोय तो टिशीत दिसतोय ना. ज्याच्याकडे गाडीचे सर्व प्रकारचे पेपर आहेत, लायसन आहे बरं का, इन्शुरन्स आहे, पीयूसी, अजून काय काय असेल ते सगळं व्यवस्थित आहे ना, तो भर चौकातून सगळ्यांच्या समोर गाडी घेऊन जातो. तो अशी आडवळणी गाडी टाकत नाही. काय आडवळणी गाडी कोणाला टाकायला लागते? ज्याच्या किटलीत दूध आहे ना तो बिंदास आवाज देतो, तो दूध घ्या दूध. काय ज्याच्या किटलीमध्ये मुवाचे असेल तो येईल आवाज देत. काय त्याला कुठेतरी एखाद्या ठिकाणी कोपऱ्यातच बसावं लागतंय. भीती कोणाला आहे? ज्याची कर्म स्वच्छ आहेत, जो जगतोय वागतोय भगवंताच्या आज्ञेने, भगवंताला आवडेल असं देवाचं देशाचं आणि धर्माचं कार्य करतोय, त्याला मृत्यूची भीती नसते. भीती त्याला असते ज्याच्या कर्मामध्ये खोट आहे. आणि या ठिकाणी कार्य करत असताना आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे, पापाचं फळ ते दुःख आणि पुण्याचं फळ ते सुख. आमचं आयुष्य दोन गोष्टींवर अवलंबून आहे दादा. तुम्ही गरुड पुराण वाचला असेल, त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचं सांगितलंय, बऱ्याच प्रकारचं ज्ञान दिलंय. पुन्हा एकदा सांगतो, सगळं जर डोक्यात घेतलं तर डोक्याचा भुगा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि भुगा व्हावा असंच काहीतरी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. काय बाबा, सोन्याची द्या, चांदीची द्या, अमुक दान करा, तमुक दान करा, बरंच काय काय. बरं द्यायचं कोणाला? ज्याला गरज आहे त्याला, ज्याला भूक लागले त्याला, ज्याच्या अंगावर वस्त्र नाहीत त्याला, कोणाला द्यायचं? मग आम्ही बुद्धी आमची वापरली पाहिजे ना, आमचा डोका वापरला पाहिजे ना. देवाने जी अक्कल दिली ती अक्कल आम्ही वापरली पाहिजे, बुद्धी वापरली पाहिजे की कोणाला दिल्यानंतर पुण्य घडेल. अरे ज्याला खरोखर अन्नाची गरज आहे अशा माणसाला जर आम्ही अन्न दिलं ना तर जाताना तो आशीर्वाद देऊन जाईल आणि ते पुण्यकर्म आमच्याकडून घडेल. तृप्त झालेल्या माणसांना तुम्ही जर दिला ना तर त्याच्यातून पुण्य की पाप त्याचा अभ्यास मी केलेला नाही. पण जे जे माझ्या वाचनामध्ये आहे ना, ज्याला खरोखर तहान लागलेले त्याला पाणी पाजा, ज्याला खरोखर भूक लागलेली आहे त्याला अन्न द्या. आणि आज कितीतरी माणसं अशी, आज कितीतरी लहान मुलं आम्हाला रस्त्यावर पडलेली झोपलेली पाहायला मिळतात. ना अंगाखाली ना अंगावर, नका नवीन घेऊ, घरातलं एखादं ब्लँकेट त्याच्या अंगावर नेऊन टाका. त्याच्यासाठी तुम्ही देव असाल, देव म्हणून तुम्हाला नमस्कार करेल. पुण्यकर्म जर करायचंय ना आम्हाला, दान जर करायचं आहे ना, तर आम्ही आमची बुद्धी ठिकाणावर ठेवून दान करता आलं पाहिजे. आमच्या डोक्याचा वापर करून, आमच्या बुद्धीचा वापर करून आम्हाला त्या ठिकाणी पुण्यकर्म करता आली पाहिजेत. आम्हाला माहिती नाही आम्ही पुण्यकर्म करता करता पाप करतोय. आम्हाला हेही कळत नाही की आम्ही काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. कोणीतरी काहीतरी सांगावं आणि ते आम्ही ऐकावं, त्याप्रमाणे वाटचाल करावी. एवढा पारतंत्र्यात अजून, एवढा दुसऱ्याच्या बुद्धीप्रमाणे चालतोय अजून माणूस. अरे माणसाला बुद्धी दिले, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, बुद्धीचा पालट धरा रे काही, मागुता हा नाही नरदेह. परत नरदेह नाही दादा. म्हणून आता जी बुद्धी दिली ना त्याचा वापर आम्ही योग्य त्या ठिकाणी केलाच पाहिजे, योग्य त्या ठिकाणी केला पाहिजे. ऐका, मरणोत्तरचा प्रवास आमचा ज्याप्रमाणे असतो की नाही त्याप्रमाणे त्या ठिकाणी आम्हाला एकच प्रकारचं कुठलं तरी उपयोगी येते, गाठोड, एकतर पुण्याचं किंवा पापाचं. आम्ही पडग्याच्या मार्केटला जर गेलो, बाजारला जर गेलो तर त्या ठिकाणी जे खरेदी करतोय तेच आमच्या परतीच्या प्रवासाच्या पिशवीमध्ये असतंय की नाही. जे खरेदी करतोय, जे विकत घेतोय, जे आम्ही गोळा करतोय तेच आमच्या पिशवीमध्ये असतंय ना. तसंच आम्ही आमचं जीवन जगत असताना आता जे गोळा करतोय ना ते परतीच्या प्रवासामध्ये असतंय. आता जे आम्ही कर्म करतोय, आता जे वागतोय, जगतोय, आता जे आम्ही जी काही कर्म करतोय ना, पाप का पुण्य काय गोळा करतोय तेच आमच्या परतीच्या प्रवासाला असतंय. आता एकांतात बसा आणि स्वतःच्या मनाला विचारा, आमच्या मनाला पाप आवडतंय की पुण्य? काय आवडतंय? आता प्रवचन चालू आहे म्हणून ठीक आहे, अशात जर 10-12 बाया बसल्या तर
काय आपण पण चौकात जर बसलो नाक्यावर तर ज्ञानेश्वरी वाचतो का? त्या ठिकाणी तुकोबांना घेतो का? एखादा अभंग तुम्ही काही जनाबाई बहिणाबाई कान्होपात्रेचा विचार करताय काय? कसला विचार करताय? मनाला आवड कसली आमच्या पापाची की पुण्याची? बरं, एखादा विषय जर आमच्या हाताला लागला ना तर 2-2 तास असे निघून जातात बोलता बोलता. त्यातल्या त्यात एखादी बाई लगेच बोलते, बरं झालं तुम्ही आलात म्हणून तरी टाइमपास झाला. म्हणजे या टाइमपास आहेत. माणसाच्या बरोबर नाहीतरी काय येतंय? हे बोलू चोलू तेच काय, म्हणजे जे आता गोळा करतोय ते निंदा, नालिस्ती, द्वेष, मत्सर, तिरस्कार, यांनी हे केलं त्यांनी ते केलं. आमच्या मनाला काय आवडतंय? मनोरंजन जिथे असेल तिथे मन रममाण होत आहे, पण हिताचं जिथे असेल ना तिथे मनाला कंटाळा येतोय. आमचं हित ज्या विचारामध्ये आहे, परमार्थामध्ये आहे, भक्तीमध्ये आहे, ज्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये आमचं हित आहे ना तिथे मन पेंगाळतय, कंटाळतय, परत परत घड्याळाकडे पाहतय. किती वाजले बघा. 1 तासाचं प्रवचन आहे, 1.5 तासाचं प्रवचन आहे, किती वाजवतात, किती वेळ होते. हिताचं जे आहे ना तिथे मन आमचं आकर्षित झालं पाहिजे, तिकडे मन आमचं वळलं पाहिजे. बरं का? आमच्याकडून जर पाप कर्म घडली ना, जी कर्म आमच्याकडून घडतील त्याप्रमाणे आम्हाला पुढे गती ठेवलेली आहे, त्याप्रमाणे आमचं जगणं वागणं ठेवलेलं आहे. बरं का? म्हण आहे बघा एक, ती काय? पेरले ते उगवते, पेरले ते उगवते. बरं का? कडधान्य करतात का तुमच्याकडे? वाल मूग पेरलेत, मग जिने वाल पेरले असतील तिला वालाच्या शेंगा भेटतील ना, तिला चवलीच्या कशा भेटतील? तिथे चवलीची अपेक्षा करून चालेल? ज्यांनी चवली पेरली त्यांना चवलीच्या शेंगा मिळतील, तिथे वालाची अपेक्षा करून भले वालाच्या शेंगा चांगल्या लागत असतील खायला तरी नाही भेटणार ना त्याला. कारली लावली असतील तर कारलीच येतील, तिथे चवली कशी येईल बरं? तिथे घोसाली कशी येतील बरे? पेरले ते उगवते. तुम्ही वर्तमान कालामध्ये जशी कर्म करतायत ना, जी कर्म करतायत ना, भविष्य काळात तुम्हाला तेच प्राप्त होत आहे, तेच प्राप्त होत आहे. पापाचं रूपांतर पुण्यामध्ये कितीही जरी आम्ही करायला गेलो तरी कधीही पापाचं रूपांतर पुण्यामध्ये होत नाही. कितीही प्रयत्न करा नाही होत. आणि प्रत्येकाला जी कर्म घडतील ती भोगावीच लागतात, भोगावीच लागतात. देवादिकांना सुटलं नाही, संतांना चुकलं नाही. तुम्ही आम्ही कोण आहोत? कोण आहोत तुम्ही आम्ही? स्वतःला विचारा ना, मी कोण आहे? अरे सर्वांगाला बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये भीष्माचार्य 6 महिने वेदना सहन करतायत. किती? 6 महिने. आणि सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये त्या वेदना सहन करतायत 6 महिने. दक्षिणायन चालू होतं, उत्तरायणाची वाट पाहतायत, ती बात वेगळी आहे. पण किती वेदना, सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेत किती महिने? 6 महिने. भीष्माचार्य म्हणजे काय साधे होते का? तुमच्या आमच्या सारखे होते का? आचार्य सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये भीष्माचार्य गेली 6 महिने. स्वतःला विचारतायत काय पाप घडलं माझ्याकडून, काय कर्म केली मी, माझ्याकडून काय चुकी घडली, काय पाप घडले. गेली 6 महिने या वेदना मी सहन करतोय. आणि असाच विचार करता 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 भगवान श्रीकृष्ण प्रभू त्या ठिकाणी प्रगट झाले, समोर आले. भगवंतांना बघितल्याबरोबर भीष्माचार्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. वेदना होतायत म्हणून अश्रू नाहीत, 6 महिने वेदना सहन करतायत म्हणून अश्रू नाहीत. ते अश्रू होते भगवंताकडे बघितल्यानंतर. भीष्माचार्य विचार करतायत, देवा तुम्हाला बघितल्याबरोबर इथून उठावं आणि तुमच्या चरणावर येऊन पडावं, तुमचं चरण दर्शन घ्यावं. पण देवा सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये असल्यामुळे जागेवरून उठू पण शकत नाही, जागेवरून उठू शकत नाही. देवा माझ्या डोळ्यामध्ये अश्रू याच्यासाठी आहेत की देवा तुम्हाला बघितल्याबरोबर दोन्ही हात जोडून नमस्कार करावा असं प्रामाणिकपणे वाटतंय देवा. पण हातही जवळ येत नाही, हातही जोडू शकत नाही, नमस्कार करू शकत नाही देवा. का? सर्वांगामध्ये माझ्या बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये गेली 6 महिने देवा मी ह्या वेदना सहन करतोय. मनातल्या मनात विचार करतायत, स्वतःला विचारतायत, भगवंताला विचारतायत, देवा काय चुकलं माझं, काय चुकलं, काय अशी कर्म घडली माझ्याकडून. तेवढ्यात कळलं की एकदा रस्त्यामध्ये जात असताना
एकदा रस्त्यामध्ये जात असताना रस्त्यात आडवा आलेला सरडा बाणाने बाजूला केला आणि बाणाने बाजूला केलेला सरडा काटेरी कुंपणावर जाऊन पडला. काटेरी कुंपणावर पडलेल्या सरड्याने फक्त 6 पल वेदना सहन केल्या होत्या. 6 पल वेदना सहन केल्याचा परिणाम 6 महिने सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये पडावं लागलं. 6 पोल 60 विपोल पुलिका तेव्हा 1 पोल, 60 पल तेव्हा 1 घटका आणि 60 घटका तेव्हा 1 दिवस, अर्थात 24 मिनिटांची 1 घटका, 2.5 घटका तेव्हा 1 तास. अशी फक्त 6 पल त्या सरड्याने वेदना सहन केल्या. परिणाम काय झाला? 6 महिने सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये पडावं लागलं. आम्ही अनेक पुराण अनेक ग्रंथ वाचत असताना ती कर्म पाहतो. ह्या कर्माला ह्या गती आहे, त्या कर्माला ती गती आहे, असं केलं की ही योनी आहे, तसं केलं की ती योनी आहे. मला सांगा किती वर्ष आपण ऐकत आलोय? किती वर्ष ऐकत आलोय? काही परिणाम आहे? फरक आहे? काही बदल आहे? एकदा उत्तर कार्य झालं का सगळा पुसून जातोय. बाबा खरं आहे की खोटं आहे? गाथा घ्या, गाथा वाचा, गाथेवर प्रवचन करा, चिंतन करा, एक एक अभंगावर चिंतन करा. ज्ञानेश्वरी ग्रंथ घ्या, ज्ञानेश्वरीतलं एक एक ओवी घ्या, एक एक श्लोक घ्या, त्याच्यावर बोला.